केंद्र सरकारने फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अशी योजना आणली आहे। यामध्ये शेतकरी CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आय डी कार्डसाठी नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक सुविधा मिळत राहतील। ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ खास होणार आहे, कारण या व्हिडिओमधून तुम्ही तुमच्या नोंदणी अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता। त्यासाठी तुमच्या मोबाईलवरती एनरोलमेंट नंबरचा मेसेज आलेला असेलच, तो तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे। तर जाणून घेऊया तुमच्या फार्मर आय डी कार्डची स्थिती। तर सर्वप्रथम तुम्हाला ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल। तर या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय दिसून येतील। या ठिकाणी डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC यामध्ये तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती फार्मर आय डी कार्डसाठी नोंदणी करताना जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती एक सक्सेसफुलचा मेसेज आलेला असेल आणि त्यामध्येच एनरोलमेंट नंबर आलेला असेल तर तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी नंबर तो टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी पुढे चेक वरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपण आपला एनरोलमेंट नंबर हा टाकून घेऊया। आणि अशा प्रकारे एनरोलमेंट नंबर टाकल्यानंतर चेकवरती क्लिक करायचं। चेकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसून येईल। एनरोलमेंट ID, सेंट्रल ID, तुमचं नाव आणि इथं या ठिकाणी अप्रूव्हल स्टेटस अशा प्रकारे दिसून येईल। या ठिकाणी या पेंडिंग दाखवत आहे, जर तुमचं झालं असेल तर इथं अप्रूव्हल दाखवून। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फार्मर आय डी कार्डची स्थिती जाणून घेऊ शकता। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।